त्यानंतर दुसरीकडे मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावरून आता वाद चिघळलेला दिसतोय। कांदिवली पश्चिमेतील लिंक रोडवर आज काही रिक्षा चालकांनी मराठी भाषा सक्तीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे रिक्षा सेवा विस्कळीत झाली आणि लिंक रोडवर वाहतुकीची कोंडी देखील दिसून आली। मराठी भाषा येत नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परिवहन विभागाकडून कारवाई सुरू असल्याचा दावा आंदोलनकर्त्या चालकांकडून करण्यात येतोय आणि याच कारवाईच्या निषेधार्थ काही चालकांनी रिक्षा रस्त्यावर उभ्या करत आंदोलन केलं। दरम्यान प्रवासी घेऊन जाणाऱ्या इतर रिक्षा चालकांना धमकावल्याचा आरोपही समोर आलाय। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा करत रिक्षा सेवा पूर्ववत करण्याचं आवाहन केलंय। मात्र परिवहन विभागाच्या कारवाईची भीती कायम असल्यानं काही रिक्षा चालकांनी आपली वाहनं बंदच ठेवली। कांदिवलीतल्या या आंदोलनामुळे मराठी भाषा, रिक्षा, टॅक्सी चालकांचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी यावरून सुरू असलेला वाद पुन्हा चर्चेत आलाय। आता प्रशासन या आंदोलनाची आणि चालकांच्या मागण्यांची काय दखल घेतं, तसंच रिक्षा टॅक्सी चालकांसाठी असलेल्या भाषेच्या नियमांची अंमलबजावणी पुढे कशी होते याकडे लक्ष लागलेलं आहे। या आणि इतरही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। तर आज दिवसभरात महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे अमरावतीतून काळीज पिळवटून टाकणारी ही बातमी। ज्या रुग्णालयामध्ये नवजात बाळांना जीवदान देण्यासाठी उपचार सुरू होते त्याच रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये पहाटेच्या सुमाराला भीषण आग लागली आणि या आगीत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये ही घटना घडली। आगीतून तब्बल 36 बालकांची सुटका करण्यात आलेली असून काही बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र 3 निष्पाप जीवांचा या दुर्घटनेत अंत झालाय। त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय। अमरावतीत नवजात बालकांवर काळाचा घाला। जिल्हा महिला रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये भीषण आग। 3 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू। 3 नवजात बाळांच्या मृत्यूला जबाबदार कोण? पहाटेची वेळ। रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या। अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावरील स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये ही आग लागली। प्राथमिक माहितीनुसार एनआयसीयूमधील एका व्हेंटिलेटरमध्ये बिघाड झाल्यानंतर आग भडकली। आग लागली तेव्हा या युनिटमध्ये नवजात बालकांवर उपचार सुरू होते। आगीची तीव्रता वाढताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केलं। ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांशी जोडलेल्या बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले। मात्र या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार आगीसोबत धुरामुळे झालेला श्वासोच्छवासाचा त्रास आणि भाजल्यामुळे बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या त्याच्यामध्ये मृत्यू झालाय आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नहीं। कम से कम 9 बच्चे थे, जिसमें से अपन 6 बाहर निकाल पाए अच्छी तरह और उनको सुपर में भेज दिया और 3 के डेथ हो गई। फिर यहाँ पे जो मौके पे जो हाजिर थे उनसे पूछा गया तो बोले बड़ा आवाज हो गया और आग लग गई बोले मशीन। 2-3 बच्चे उनके डेथ होने के बाद में उनको पीएम के लिए भेजा गया है। बाकी अभी चौकसी के सामने आएगा कि क्या कारण। अभी चौकसी की इसमें मालूम करेगी इलेक्ट्रिक का शॉक का है क्या मशीन का है तो या और क्या इलेक्ट्रिक इंजीनियर उनके टेक्नीशियन अपन ने बुलाए हैं। दुर्घटना घडली त्यावेळी एनआयसीयूमध्ये एकूण 39 नवजात बालकं दाखल होती। आगीच्या ठिकाणी असलेल्या विभागातील बालकांसह इतर युनिटमधील बालकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 36 बालकांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं। त्यापैकी काही गंभीर स्थितीतील बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं। आग आणि धुराचा मोठा धोका असतानाही डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केलं। नवजात बालकांना एक एक करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं।
या तातडीच्या बचाव कार्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे, पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत. 56% कमिशनवालं सरकार हे आहे. आग लागते आणि फायरची जे गोष्टी असतात ऑडिट झाल्या आहे का ते पाहावं लागेल, आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय, आणि का सुरू नाही झाले, आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसं ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं. आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे. जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल. ह्या कंपनीच्या मशीन्स होत्या इथं, त्याच कंपनीला पुन्हा मशीनची ऑर्डर देऊन त्या जळल्यानंतर ह्या पुन्हा जळतात. म्हणजे इथं कुठंतरी कंत्राटदाराची चूक आहे. पालकमंत्री महोदयांनी इथं 6 दिवसाच्या अगोदर आले होते. कशासाठी आले? मेळावा घ्यायसाठी, युवकांचा मेळावा. या डॉक्टरांसोबत संवाद का नाही साधला? इथल्या रुग्णालयांची परिस्थिती का नाही पाहिली? हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो. 3 बालक या ठिकाणी गेले, बाकीचे 9 मधले 6 बालक यांना आपण बाहेर हे केलेलं आहे. परंतु यामध्ये कशी झालं, मी आताच CS साहेबांशी बोलली आणि त्यांना म्हटलं की हे जे आपण बघतोय हे व्हेंटिलेटर वगैरे लागतो, याच्यावर कंट्रोल कोणाचं होतं, फायर याच्यावर, तर त्यांनी सांगितलं आपलाच माणूस होता, पण रोज चेक करायला पाहिजे होतं. म्हणजे मला वाटतं याच्याकडे काहीतरी दुर्लक्षित झालेलं दिसतंय, याची सुद्धा आपण चौकशी करू. या दुर्घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलेलं असून दुर्घटनेतील मृत बालकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये मदत देण्यात येणार असून जखमींवरील खर्च शासकीय खर्चातून केला जाईल असं जाहीरही करून टाकलं. दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला आणि सखोल चौकशीसाठी समिती गठीत करण्याची घोषणा केली. राज्याचे आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालातून दुर्घटनेमागील नेमकं कारण आणि संभाव्य जबाबदारी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. 8 दिवसात अहवाल सादर होऊन दोषींवर कारवाईचं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिलंय. अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत. ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीनं आग का लागली, फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल. आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. उच्चस्तरीय चौकशी आदेश दिलाय, आज किंवा उद्या रिपोर्ट येईल तो आम्ही आपल्याला सांगू. उच्चस्तरीय चौकशी आदेश दिलाय, आज किंवा उद्या रिपोर्ट येईल तो आम्ही आपल्याला सांगू. खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे. पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल. त्या अहवालानंतर जे ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे पुढे झालं. या दुर्घटनेनंतर अमरावतीमध्ये रुग्णालयाबाहेर सामाजिक संघटनांनी अत्यंत आक्रमकपणे आंदोलनं केली. अमरावती प्रशासनानं रुग्णालयात नियमित अग्निसुरक्षा ऑडिट झाल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता तपासाचा रोख नेमका व्हेंटिलेटर किंवा वैद्यकीय उपकरणाच्या बिघाडाकडे आहे. NICU सारख्या अत्यंत संवेदनशील विभागात वैद्यकीय उपकरणांची देखभाल किती नियमितपणे केली जाते? व्हेंटिलेटर सारख्या जीवनावश्यक उपकरणांची तांत्रिक तपासणी झाली होती का? आग लागल्यानंतर अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन बचाव व्यवस्था किती प्रभावी होती? रुग्णालयामध्ये फायर सेफ्टी प्रोटोकॉलची काटेकोर अंमलबजावणी होत होती का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. बाबू मला पाहिजे रे बा, तुमच्या सरकारच्या एक नर्स नाही मिळली भाऊ, एक नर्स नाही मिळली, डॉक्टर नहीं मिला, कुछ नहीं मिला, मैं पोरगा मिला, बोले मैं पोरगा मिला, मैं पोरगा मिला. हमको ये बताया गया था कि तुम्हारे बच्चे को वेट का प्रॉब्लम है, उसको ICU में रखेंगे, और हमको 2 दिन से तो मिलन नहीं दिए बच्चे को. और रात में ऐसा हादसा हो गया, फिर हम बच्चे को ढूंढने आए तो बच्चा हमारा दिखने लापता बच्चा दिख रहा हमारे को.
जिस वार्ड में ये 9 बच्चे थे उसी वार्ड में आपका बच्चा था? हाँ जी। अमरावतीच्या या घटनेनं सरकारी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा आणि वैद्यकीय उपकरणांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. नवजात बालकांच्या वॉर्डमध्ये दुर्घटना होऊन नवजात बाळांचा जीव जाण्याची ही काही पहिली घटना नाही. मात्र आत्ताच्या या अमरावतीच्या दुर्घटनेनंतर तरी रुग्णालयांमधील नवजात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्यानं घेतला जाणार का, हा मोठा सवाल आहे. अमरावतीहून सूरज दहाटसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.